धरा से टूट के तू कौन धूप में सूख के बन पाँव छाँव तू चल पड़ी पगडंडियों पे गाँव की। तेरे अंग में तरंग है, तेरे मन में उमंग है, निश्चल है तू, निर्मल है तू, कंचन है तू, चंचल है तू, रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सांवरी, तू इस जहां की है परी, 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 तू इस जहां की है परी। मला थोड्या वेळासाठी तुझा फोन हवा होता, काही कॉल्स करायचे. हे घे, पण माझ्यासाठी कुणाचा फोन असेल तर प्लीज मला लवकर आणून दे. मला स्वतःला तुझ्यासाठी काय वाटतं मला नाही माहिती. मला फक्त एवढंच माहिती अनुदामिनी की मी तुझ्यावरचा राग कायम ठेवण्यात हरलोय. काय झालं? काही अडचण आहे का? मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. हा बोल, काय झालं? तुम्ही जसं सांगितलं होतं ना, मी बॅक टू बॅक सगळे SMS देवना पाठवलेत आणि तो अगदी तसाच रिॲक्ट करतोय जसं तुम्ही म्हणाला होतात. एक सेकंड, ही जस्ट सेंट अ SMS. व्हॉट नॉनसेन्स. हे तर मस्तच झालं. अगदी तसंच होतंय जसं आपल्याला हवं होतं.
सॅव्ही अजूनही मेंटली डिस्टर्ब्ड आहे. आता जर दोघेही अपसेट आहेत तर आपलं काम एकदम सेट होऊन जाईल. आता काय करायचंय? आता पुढेही अगदी तसंच करायचंय जसं मी तुला सांगितलं होतं. ते दोनही SMS लवकरात लवकर सॅव्हीच्या मोबाईलमधून देवला पाठव आणि त्यानंतर पटकन फोन सॅव्हीच्या हातात दे अँड मेक शुअर की सॅव्ही इमिडिएटली देवला फोन करेल. आय रिपीट, इमिडिएटली. यू गॉट इट? सॅव्ही तर सकाळपासूनच देवला फोन करण्यासाठी डेस्पिरेट आहे. ते तर मीच तिला थांबवून ठेवलं. पण आता नको थांबवूस, नाहीतर तुझीच ग्रोथ थांबेल. समजलीस ना तू? कारण की आता या इव्हेंट सिरीज झाल्यानंतर तू पण स्टार बनशील आणि सॅव्ही पण स्टार बनेल. जर वाटत असेल तर आतापासूनच आनंद साजरा कर. पण सगळ्यात आधी SMS नक्की पाठव. ओके. राईट? ओके, मी आता फोन ठेवतो. असं वाटतंय सॅव्हीच्या लव्ह स्टोरीचा ट्रॅजिक दी एंड होणार आहे. काय झालं? तुला फोन पाहिजे? हो. मला आणखीन 1-2 कॉल करायचे आहेत. इट्स ओके. तू तू बोलून घे, मी नंतर कॉल करेन. देवला फोन करायचा आहे का? हो. मी थोड्या वेळाने देते फोन. ठीक आहे. पाणी. कळत नाहीये सॅव्हीला अचानक काय झालं. असे विचित्र विचित्र मेसेज का पाठवते आणि जेव्हा मी फोन करतोय तेव्हा कट का करते.
काही अडचण आहे का? मला काही कामानिमित्त जावं लागेल. आशा ही तुटली, स्वप्ने सरली. आशा ही तुटली, स्वप्ने सरली. क्षण हा काय करुणी गेला. साथ ही सरली, रस्ते बदलले. साथ ही सरली, रस्ते बदलले. क्षण हा काय घडवून गेला. तुला देवला कॉल करायचा होता ना? हे घे, करून टाक कॉल. हे बघ सावी, माझा एक सल्ला लक्षात ठेव तू, की जर तुला जरा सुद्धा असं वाटलं की देव तुला इग्नोर करतोय किंवा या रिलेशनशिपसाठी तो क्लिअर नाहीये, तर प्लीज डोंट वेस्ट युअर टाइम. आमच्या कंपनीकडून तुला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. हा काय उद्धटपणा आहे सावी? मला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू स्वतःचं आयुष्य जग आणि मला माझं आयुष्य जगू दे. आणि हो, यानंतर मला कॉल करण्याची काही गरज नाहीये. सावी
काय झालं? हे बघ, देव काही म्हणाला का? सॅवी प्लीज सांग ना काय झालं. हे बघ सॅवी, डोंट स्पॉइल युअर लाईफ. जे काही झालं ते विसरून जा. हा घे फोन आणि डिलीट करून टाक देवचा नंबर. मला कुणासोबतही काही कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा, काही कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा. तू प्लीज कॉन्ट्रॅक्ट पेपर घेऊन ये. मी आत्ताच्या आत्ता साईन करते. मी साईन करेन. तू बरोबर म्हणालीस सॅवी. आता तू कोणाशीही कॉन्टॅक्ट न ठेवलेलंच बरं, कारण मलाही हेच वाटतं की तू कोणाशीही कॉन्टॅक्ट न ठेवलेला चांगला. ही अनुपमा तर खूपच कामाची निघाली, पण आता काम झाल्यानंतर हिचं काय करायचं आहे ते समजत नाहीये. जर तुम्ही काही सुचवाल तर तुझा प्रॉब्लेम ही अनुपमा नाहीये. तुझा प्रॉब्लेम आहे देव. देव? ते कसं काय? देव एक चांगला माणूस असल्याच्या नात्याने सॅवीला एक फोन तर नक्कीच करेल सॉरी बोलण्यासाठी, आणि त्यावेळी सत्य काय आहे हे त्याला चांगलंच कळू शकेल. तुला आता हे होण्यापासून थांबवावं लागेल. तुम्ही अगदी योग्य बोलताय. जर याला नाही थांबवलं तर हा झुणझुणा वाजवेल. हा बोल. सॅवी कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन करण्यासाठी तयार झालीये. काय काय सांगतेस तू? व्हॉट अ फॅन्टॅस्टिक न्यूज. सॅवी कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन करण्यासाठी तयार झालीये. अनुपमा, माझ्या मते तू आपल्या आयुष्यात खूपच वर जाणार आहेस, कारण तू मला माल करून टाकलायस. जर 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 काय? ही अनुपमा तर खूपच कामाची निघाली, पण आता काम झाल्यानंतर हिचं काय करायचं आहे ते समजत नाहीये. जर तुम्ही काही सुचवाल तर तुझा प्रॉब्लेम ही अनुपमा नाहीये. तुझा प्रॉब्लेम आहे देव. देव? ते कसं काय? देव एक चांगला माणूस असल्याच्या नात्याने सॅवीला एक फोन तर नक्कीच करेल सॉरी बोलण्यासाठी, आणि त्यावेळी सत्य काय आहे हे त्याला चांगलंच कळू शकेल. तुला आता हे होण्यापासून थांबवावं लागेल. तुम्ही अगदी योग्य बोलताय. जर याला नाही थांबवलं तर हा झुणझुणा वाजवेल. हा बोल. सॅवी कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन करण्यासाठी तयार झालीये. काय काय सांगतेस तू? व्हॉट अ फॅन्टॅस्टिक न्यूज. सॅवी कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन करण्यासाठी तयार झालीये. अनुपमा, माझ्या मते तू आपल्या आयुष्यात खूपच वर जाणार आहेस, कारण तू मला माल करून टाकलायस. जर 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 काय? जर तू एक अजून काम करू शकलीस तर. कसलं काम? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की इव्हेंट नंतर देव आणि सॅवी भेटले नाही पाहिजेत, कारण प्रेमाची जी आग असते ना ती कधी विझत नाही. एक छोटीशी आग सुद्धा हृदयाला जाळून टाकण्यासाठी खूप असते. तू समजतेस ना मी काय सांगतोय ते? तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी असं कधीच नाही होऊ देणार. सॅवीचा फोन उद्यापासून स्विच ऑफ राहणार आहे. तुम्ही फक्त आमची दुबईला जाण्याची तयारी करा. अगं समज तुझं काम झालंच, तू फक्त पॅकिंग सुरू कर. आज संध्याकाळपर्यंत तिकीट तुझ्या घरी पोहोचून जाईल. ओके?
बेस्ट ऑफ लक. घ्या मॅडम, तुमचं हे काम सुद्धा झालं. आता देव तुमच्या हातात आणि सॅवी माझ्या. खूप दिवसांनंतर काही चांगली बातमी ऐकायला मिळाली. आता बघत रहा की देवच्या आयुष्यात मी कसा बदल घडवून आणते तो. देवच्या आयुष्यात गोल्डन मोमेंट्सचा काळ आजपासून सुरू, आणि त्यानंतर मी त्याच्या आयुष्यात घेऊन येईन सर्वनाश, फक्त सर्वनाश. बाबा, तुम्ही आराम करा, मी काही कामासाठी बाहेर जातोय. अरे, आता कुठलं महत्वाचं काम आलंय तुला? अच्छा, ठीक आहे. मला नाही सांगितले तरी चालेल. जा तू. हो चला. नाही, काही गरज नाही, मी स्वतःच जाईन. तुझ्या घरी आणि उद्या वेळेवर ये. हो, ही चावी ठेवा. किती काम राहिलंय. लवकर लवकर सगळं काम उरकून घेते, नाहीतर साहेबांच्या येण्याआधी काही राहिलं तर ते काय विचार करतील. मला तर हे पण नाही माहिती की त्यांना काय आवडतं काय नाही. हे सिद्धिराजा, त्यांना माझ्या हातचं जेवण आवडलं म्हणजे झालं, बस. अजून काही नको. एकांता, ती आली असती तर बघितलं तरी असतं की सगळं ठीक आहे की नाही. काही राहिलं असेल तर बनवून दिलं असतं ना मी. एकांता, एकांता, ही काही बोलत का नाहीये? माझ्या मते तर सगळं सगळं काही बरोबर आहे, माहित नाही. एकांता, होता है जो लव से ज्यादा पैसा वाला लव, इश्क वाला लव.